हा व्हिडिओ करतो आहे 3 जून संध्याकाळचे 6 वाजलेले विनिपेगमध्ये. म्हणजे भारतात सकाळचे 6:30 4 जूनचे. आजच आपल्या लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. आणि नुकतीच म्हणजे माझ्या सकाळी मला एक बातमी कळली की आमचे महामहिम राहुल गांधी आहेत, त्यांनी अगदी 100% खात्रीपूर्वक सांगितलेलं आहे की आम्हाला 395 जागा मिळणार आहेत. त्यांनी तर एक मुसेवाला म्हणून कोणतरी आहे पंजाबमधला, त्यांनी ते एक गाणं केलं आहे, त्याचा सगळा त्यांनी आधार दिलेला आहे आपल्या बोलण्याला की हा मुसेवाला म्हणतो आहे 295 जागा मिळणारच, बाकीचं जाऊ देत, बाकीचं आम्हाला काही घेणं नाही. म्हणजे जर का 295 जागा त्या मुसेवाल्याच्या गाण्याच्या म्हणण्याप्रमाणे मिळाले नाहीत तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात तक्रार दाखल करणार की मतमोजणी नीट झालेली नाही. आमचा मुसेवाला म्हणतो 295, म्हणजे आम्हाला 295 जागा मिळाल्याच पाहिजेत. तसंच तो खडगे, त्यानंतर कोण तो जयराम रमेश, त्यानंतर थरूर वगैरे धतिंगणसुद्धा असंच म्हणत आहेत की आमचं सरकार येणार. ठीक आहे, सरकार झालं की आता मात्र आमचे ढाणे वाघ येणारच महाराष्ट्रात. ढाणे वाघ येणार, त्यानंतर तो हरामखोर म्हणजेच नॉट इन राऊतही येणार, आणि मस्तपैकी आपलं भाजप, NCP आणि शिवसेनेचं सरकार बरखास्त करून त्यांना तुरुंगाची हवा दाखवणार ते. त्याचबरोबर आमचे महामहिम राहुल गांधी हे दिल्लीच्या राजाला ताबडतोब सोडून देतील, कारण दिल्लीचा राजा आहे ना तो शेवटी काय झालं तरी. त्यामुळे मफलरलाल, कट्टर इमानदार आणि पाताळ यंत्री मफलरलालला ताबडतोब सोडण्यात येईल. म्हणजे कसा सत्याचा विजय होतो बघा कसा. आणि हेच लोक बोंबलत होती की संविधान बदलणार, संविधानाचं आम्ही हे चालू देणार नाही, संविधानाची पायमल्ली वगैरे वगैरे. आता बघू उद्याला काय होतं आहे. मला वाटतं की मोदींनी आता सोडावं आपलं पंतप्रधान निवास, कारण जर का असं झालं तर पहिल्यांदा त्यांना बाहेर काढणार हे अगदी 100%. त्यामुळे त्यांनी स्वतःहूनच सोडावं हे सगळ्यात उत्तम. बघू आता उद्या काय होते. बाय फॉर नाव.